विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला सर्कल या चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट 3.4 पाहायचा आहे. हा बऱ्यापैकी मोठा चॅप्टर आहे. यामध्ये एकूण 8 एक्झाम्पल्स आहेत. आपण सगळे उदाहरण आपण घेऊया. ठीक आहे. आता बघा प्रश्न कसा आहे. इन फिगर इन अ सर्कल विथ सेंटर ओ लेंथ ऑफ कॉर्ड ए बी इज इक्वल टू द रेडियस ऑफ द सर्कल. आपण एका वाक्याचा आपण अर्थ पाहू. ठीक आहे. तर ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये जीवा ए बी जी आहे दिसते ना फिगर मध्ये बघा, जीवा ए बी ही जीवा ए बी त्रिज्या एवढी आहे, म्हणजे जीवेची लांबी आणि त्रिज्येची लांबी समान आहे असा अर्थ आहे. ठीक आहे. फाइंड मेजर ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. तर आपल्याला 4 किमती काढायच्या आहेत. विशेष म्हणजे हा प्रश्न आपल्याला सप्टेंबर 2021 च्या एक्झामला विचारला होता 4 मार्कासाठी. ठीक आहे. आता बघा परत एकदा सांगतो प्रश्न कसा आहे तो. ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये जी जीवा ए बी दिसते ना, कॉर्ड ए बी दिसते, ही कॉर्ड ए बी ची जी लांबी आहे ती ह्या वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे. म्हणजे जेवढ्या लांबीची त्रिज्या आहे, रेडियस आहे, तेवढ्या लांबीची जीवा ए बी आहे. ठीक आहे. आता थोडं एक काम करू आपण, अगोदर फिगर मध्ये समजून घेऊ कसं. बघा बघा सेंटर ओ आहे, ओ ए आणि ओ बी ह्या त्रिज्या आहेत, म्हणजे दीज आर द रेडियाई ऑफ द सर्कल ऑफ द सेम सर्कल. ओ ए जेवढी लांबीची असेल तेवढीच ओ बी असेल, बरोबर. आणि ए बी तर काय आहे, कॉर्ड आहे. ठीक आहे. आता बघा पहिला प्रश्न विचारा त्यांनी, फाइंड द मेजर ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग म्हटलंय. प्रत्येकाची किंमत काढायचं, म्हणजे प्रत्येकाचं माप काढायचंय. आता पहिलं माप कोणाच काढायचं आहे, अँगल एओबी. बघा बरं अँगल एओबी कुठे आहे तो फिगर मध्ये बघा, मी दाखवतो फिगर मध्ये. अँगल एओबी म्हणजे हा अँगल एओबी हा काय आहे, सेंट्रल अँगल आहे. या सेंट्रल अँगलचा आपला माप काढायचं आहे. ठीक आहे. आता एक 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 आपण किंमत काढूयात. ठीक आहे. आता बघा नंबर 1 टाकू आपण. आता ही किंमत कशी काढायची बघा. आपल्याला एओबीचं माप विचारलंय, म्हणजे ओ हा अँगल विचारलाय. थोडं समोर बघा, सोपं आहे अगदी. जेवढ्या लांबीची त्रिज्या ओ ए आहे तेवढ्या लांबीची त्रिज्या ओ बी असेल, रेडियो ऑफ द सेम सर्कल मान्य. आणि ए बी ही काय आहे, जीवा आहे. प्रश्नात काय विचारले, प्रश्नात काय दिले बघा. इन फिगर इन अ सर्कल विथ सेंटर ओ लेंथ ऑफ कॉर्ड ए बी इज इक्वल टू द रेडियस ऑफ द सर्कल म्हटलंय. म्हणजे जीवा जेवढ्या लांबीची जीवा आहे, म्हणजे जेवढ्या लांबीच्या त्रिज्या आहेत तेवढ्याच लांबीची काय आहे, जीवा आहे. म्हणजे हा जो ट्रायंगल ओ ए बी होतो ना बघा, ओ ए ओ बी आणि ए बी ह्या तिन्ही पण समान असतील, कारण ह्या दोन त्रिज्या आहेत आणि ए बी ही जीवा आहे. जेवढी लांबी त्या त्रिज्यांची आहे तेवढीच लांबी त्या जीवेची आहे, असा प्रश्न आपल्याला प्रश्नात दिलेला आहे. ओके. तर बघा ओ ए बी हा जो ट्रायंगल आहे, ओ ए बी हा जो ट्रायंगल आहे तो काय आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, बरोबर आहे की नाही. इक्विलॅटरल ट्रायंगल असल्यामुळं तिन्ही पण बाजू समान असतील. तिन्ही पण बाजू समान कोणत्या कोणत्या, ओ ए ओ बी आणि ए बी. मग मला सांगा, हा इक्विलॅटरल ट्रायंगल झालाच, तिन्ही पण बाजू समान झाल्या. या समभुज त्रिकोणाचं म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगलच्या प्रत्येक कोणाचं माप 60 अंश असतं. हे मान्य. हे बेसिक म्हणजे बेसिक माहिती आहे, ही आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. कारण ओ ए बी हा काय आहे, मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, समभुज त्रिकोण. तिन्ही पण बाजू समान, तिन्ही पण बाजू समान असतात, तिन्ही पण कोण समान असतात. प्रत्येक कोणाच्या मापांची बेरीज, तिन्ही पण कोणाच्या मापांची बेरीज किती अंश असते, 180 अंश. मग प्रत्येक कोण हा किती झाला, 60 60 60, तिन्ही पण 90 असल्यामुळं, सॉरी तिन्ही पण अँगल समान असल्यामुळं, कॉन्ग्रुएंट असल्यामुळं, मग ए ओ बी चं माप किती अंश होईल, 60 अंश होईल. ठीक आहे. आता हे लिहायचं कसं बघा, हे झालं तोंडी. मी तुम्हाला हे तोंडी सांगितलं, बरोबर आहे का. इथं बघा समोर कसं लिहायचं, इन द फिगर सेगमेंट ओ ए कॉन्ग्रुएंट सेगमेंट ओ बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट ए बी. कारण तिन्ही पण बाजू समान झाल्या. कारण प्रश्नात दिलंय, प्रश्नात काय दिलंय वाचा, मी 3दा 4दा सांगायलो. इन फिगर इन अ सर्कल विथ सेंटर ओ लेंथ ऑफ कॉर्ड ए बी इज इक्वल टू द रेडियस ऑफ द सर्कल. बघा ए बी कॉर्ड आहे, ते कुणा इतकी आहे, त्याची लांबी त्रिज्या इतकी आहे. ओ ए आणि ओ बी त्रिज्या असल्यामुळे ह्या तिन्ही पण बाजू समान झाल्या. याचं कारण आपल्याला लिहिता येईल गिव्हन, म्हणजे प्रश्नात सांगितले आपल्याला, बरोबर आहे की नाही. देअरफॉर ट्रायंगल, विच ट्रायंगल, ओ ए बी
इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. बरोबर, हा काय आहे? इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. हा इक्विलॅटरल ट्रायंगल असल्यामुळं तिन्ही पण बाजू समान झाल्या, तिन्ही पण कोण समान होतील. बरोबर आहे का? देअरफॉर मेजर अँगल AOB इज इक्वल टू हाऊ मेनी? 60 डिग्री. झालं. या एका अँगलचं माप भेटलं आपल्याला, एक किंमत आपण काढली. कोणती किंमत काढली? AOB ची किंमत काढली. मेजर अँगल AOB याला 60 अंशाचा. ठीक आहे. आता दुसरी किंमत काढू आपण. दुसरी किंमत काय विचारले बघा? दुसरी किंमत काय विचारले बघा समोर? अँगल ACB विचारलाय. अँगल ACB. एक काम करू आपण, आता तुम्हाला माहित असावं अँगल ACBचं जे माप आहे ना याच्या निमपट असतं. कोणाच्या? त्या अँगल AOBच्या. पण हे तुम्हाला कळणार नाही. समजा आपण एक काम करू, ही जी किंमत आहे ना नंबर 3 आर्क AB, ती अगोदर काढूयात. ठीक आहे. किंवा ठीक आहे, आर्क AB काढूयात अगोदर, सोपं जाईल आपल्याला, म्हणजे प्रॉपर्टी झाल्यामुळे आपल्याला. ठीक आहे. आता मला सांगा, जेवढं माप अँगल AOBचं आहे, सेंट्रल अँगलचं आहे, तेवढंच माप त्याच्या करस्पॉन्डिंग आर्कचं असतं. सेंट्रल अँगलचं माप आणि त्या आर्कचं माप कसं असेल? करस्पॉन्डिंग आर्कचं माप कसं असेल? सारखं असेल, कॉन्ग्रुएंट असेल, इक्वल असेल. बरोबर आहे का? म्हणजे आता आपल्याला कसं लिहिता येईल? असं म्हणता येईल आपल्याला, मेजर अँगल AOB इज इक्वल टू मेजर आर्क AB. ओके. याचं कारण अँगल AOB इज सेंट्रल अँगल, असं म्हणता येईल. AOB इज अ सेंट्रल अँगल. बरोबर. हा केंद्रीय कोन आहे. त्या केंद्रीय कोनाचं माप कसं असतं? त्याच्या करस्पॉन्डिंग आर्क एवढं असतं, किंवा त्या आर्कचं माप किती असेल? त्याच्या करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल इतकं असेल. देअरफॉर आता मेजर अँगल AOB किती आहे? 60चा आहे. तर मेजर आर्क AB किती असेल? 60च असेल. देअरफॉर मेजर आर्क AB इज इक्वल टू 60 डिग्री. लक्षात घ्या, आपण पुढची पण किंमत काढली बरं का, नंबर 3 पण काढला आपण. ठीक आहे. आता नंबर 2 काय काढायचं आपल्याला? ACB काढायचं होतं. त्यासाठी आपल्याला AB ची किंमत काढली आपण, आर्क AB ची किंमत काढली. आता मला सांगा, फिगर मध्ये बघा, आता हा जो आर्क AB आहे ना, तो इंटरसेप्टेड केलाय. कोणत्या अँगलने केला माहितीये का? हा ACB जो इन्स्क्राइब्ड अँगल आहे ना, ACB या इन्स्क्राइब्ड अँगलने काय केलाय? आर्क AB हा काय केलाय? इंटरसेप्टेड केलाय. म्हणजे आता आपल्याला असं लिहिता येईल, an arc which arc? बघा, an arc AB is intercepted by angle ACB. हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. त्या इन्स्क्राइब्ड अँगल कोणता कंस आंतरखंडित केला? AB. मग इन्स्क्राइब्ड अँगल प्रॉपर्टी काय सांगते माहिती आहे ना आपल्याला? बाय इन्स्क्राइब्ड अँड इन्स्क्राइब्ड अँगल प्रॉपर्टी. आपल्या 3 प्रॉपर्टी झालेत बाय इन्स्क्राइब्ड अँगल्स प्रॉपर्टी. म्हणजे आंतरलिखित कोणाच्या गुणधर्मानुसार आपल्याला असं म्हणता येईल. कोणाचं माप काढायचं बघा? मेजर अँगल ACB हे कसं असतं? ACBचं माप, इन्स्क्राइब्ड अँगलचं माप हाफ असेल. कुणाच्या? मेजर आर्क ABच्या. झालं. ठीक आहे. मग मला सांगा पुढे आपला कसं मांडता येईल? देअरफॉर मेजर अँगल ACB इज इक्वल टू हाफ इंटू मेजर आर्क AB किती आहे बघा? मेजर आर्क AB आता आपण काढले 60 डिग्री, 60 अंश. 2 भागाला 2 3 6, 0 ला 0. देअरफॉर मेजर अँगल ACB इज इक्वल टू हाऊ मेनी? 30 डिग्री. ओके. तर आपला कोणाचं माप मिळालं? परत नंबर 2 ACBचं माप मिळालं. आर्क ACBचं माप भेटलं. बरोबर. कशा किमती काढल्या बघा? एकदा बघा, व्यवस्थितपणे समजून घ्या. नसेल कळत तर मला कमेंटमध्ये विचारू शकतात किंवा कॉल करून विचारू शकतात. ठीक आहे. आता बघा, एक काम करा, नंबर 3 जे आहे ना, आर्क ABचं माप ऑलरेडी आपण इथं काढलेलं आहे बघा. आर्क ABचं माप काढलेलं आहे, इथं काढलेलं आहे. त्यात 2 स्टेप लिहू शकतात. परत कसं लिहायचं? नंबर 3 मध्ये काय लिहायचं बघा?
हा काय असेल, काय विचारलं होतं आपल्याला, आर्क ए बी विचारलंय. आर्क ए बी कसं काढायचं, मेजर अँगल एओबी इज इक्वल टू मेजर आर्क ए बी. मेजर आर्क ए बी इज इक्वल टू 60 डिग्री. सरळ सरळ म्हणजे ह्या दोन स्टेप आपल्याला कुठे येतील, इथे येतील. कुठं, नंबर 3 मध्ये, बरोबर आहे का. म्हणजे नंबर 3 आपण ऑलरेडी काढलेला आहे. आता नंबर 4 काय काढायचं बघा आपल्याला. नंबर 4 आर्क एसीबी. आर्क एसीबी जे आहे ना, आर्क एसीबी कुठे आहे बघा. आर्क एसीबी किती सोपं आहे बघा. आर्क एसीबी कसं काढायचं. आता साधी गोष्ट आहे, हा आर्क एसीबी आणि आर्क एबी मिळून काय झालेला आहे, सर्कल तयार झालेला आहे. म्हणजे ह्या दोन्ही पण कंसाच्या मापांची बेरीज किती अंश असेल, 360 अंश असेल. म्हणजे आपल्याला कसं मांडता येईल, पुढे कसं मांडायचं बघा. मेजर आर्क एसीबी प्लस मेजर आर्क एबी इज इक्वल टू 360 डिग्री, 360 अंश, बरोबर आहे का. देअरफॉर मेजर आर्क एसीबी आपल्याला काढायचं आहे. मेजर आर्क एसीबी ॲज इट इज प्लस मेजर आर्क एबी आपण काढले मग. मेजर आर्क एबी 60 आहे, इज इक्वल टू 360. आता काय करायचं, 60चं पक्षांतर करा. किती सोपं आहे बघा. मेजर आर्क एसीबी इज इक्वल टू 360 मायनस 60 झालं. पुढे काय म्हणता येईल आपल्याला, इथं जागा नाही तिथं पुढे लिहितो मी. मेजर आर्क एसीबी इज इक्वल टू 300 डिग्री. किती अंश, 300 अंश झालं. कुणाचं माप मिळालं सांगा बरं. एसीबीचं माप मिळालं. कसं काढलं एसीबीचं माप, एसीबीचं माप आणि आर्क एबीचं माप. आर्क एसीबीचं माप आणि आर्क एबीचं माप कसं असेल, दोघांची बेरीज बरोबर 360. 360 का, हे दोन कंस मिळून काय होतात, एक वर्तुळ तयार होतं. ठीक आहे, त्यामुळे दोघांच्या मापांची बेरीज 360 अंश असेल. याच्या आधारे आपण काय काढलं, मेजर आर्क एसीबी काढलं. शेवटचं उत्तर होतं ते 300 अंश. हे उत्तर संपलं. ओके, तर आपण काय करूयात, आता ह्याला बॉक्स करूयात. आपल्या एकूण 4 किमती काढल्यात. कशा बघा, इथं एओबी निघाले, इथं एबी निघाले. किंमत 3 जी होती ना ती अगोदर निघाली. नंतर 2 मध्ये मेजर आर्क एसीबी काढलं आणि नंबर 4 मध्ये मेजर आर्क एसीबी काढलं. नंबर 3 जे आहे ते इथंच आहे. ठीक आहे, ह्या 2 स्टेप घ्यायच्या. ओके, बघा तुम्हाला समजलंय का. कुठलं कळत नसेल तर मला विचारू शकतात तुम्ही. ठीक आहे, पुढचं उदाहरण घेऊ आपण. त्यांना पैसे द्या पुन्हा नंतर. इन फिगर क्वाड्रिलॅटरल पीक्यूआरएस इज सायक्लिक म्हटलंय. चौकोन पीक्यूआरएस हा काय आहे, सायक्लिक आहे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. ठीक आहे, सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा थेरम आपण घेतलेला आहे. मी पाठीमागं पण सांगितलंय, आता पण सांगतो की पहिल्या 3 चॅप्टर मध्ये म्हणजे सिमिलॅरिटी असेल, पायथागोरस थेरम असेल किंवा सर्कल हा चॅप्टर असेल, या तिन्ही पण चॅप्टरचे जे थेरम्स आहेत ते सगळे आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये किंवा 2 व्हिडिओमध्ये आपल्याला घ्यायचे. ते मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेनच, एका व्हिडिओमध्ये टाकेन. तिन्ही पण थेरम किंवा 2 व्हिडिओज होतील, ते त्यावेळेस आपण पाहूयात, मी सांगेन त्यावेळेस. ठीक आहे, आता बघा क्वाड्रिलॅटरल पीक्यूआरएस इज अ सायक्लिक म्हणले. साइड पीक्यू कॉन्ग्रुएंट साइड आरक्यू. आपण ते फिगर मध्ये दाखवूयात म्हणजे लक्षात येईल. साइड पीक्यू आणि साइड कोणती, आरक्यू किंवा क्यूआर, या दोन्ही पण साइड कशा आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. ओके, आता अँगल पीएसआर बरोबर 110 अंश दिलाय. अँगल पीएसआर हा 110चा आहे. किमती मांडू आपण फिगर मध्ये. ठीक आहे, तर फाइंड काय म्हटलंय, मेजर ऑफ अँगल पीक्यूआर. एक एक माप काढू आपण. ठीक आहे, आता नंबर 1 मध्ये आपला काय विचारलंय बघा, काय विचारलंय, मेजर ऑफ अँगल पीक्यूआर. आपला पीक्यूआरचं माप विचारलंय. बघा बरं थोडं फिगर मध्ये पीक्यूआर कुठे आहे. पीक्यूआर हा अँगल विचारला, बरोबर आहे का. साधी गोष्ट आहे. पीक्यूआरएस हा काय आहे, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे.
मग आपल्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरचा थेरम काय झालाय, द अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी, म्हणजे चक्रीय चौकोनाच्या समोरासमोरच्या दोन कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते, म्हणजे सप्लिमेंटरी असतात, म्हणजे पूरक असतात. पूरक म्हणजे काय, या दोघांच्या मापांची बेरीज किती अंश असते, 180 अंश असते. ठीक आहे, 180 डिग्री. आता मला सांगा पीएसआर चा अपोजिट अँगल कोणता आहे, पीक्यूआर आहे. मग मला सांगा पीएसआर कितीचा आहे, 110 चा. मग पीक्यूआर कितीचा येईल, 70 चा येईल, 70 डिग्रीचा येईल, कारण 110 आणि 70 180 होईल. दीज आर सप्लिमेंटरी अँगल्स. ओके, मांडायचं कसं, सोडवायचं कसं बघा समोर. क्वाड्रिलॅटरल PQRS इज सायक्लिक, बरोबर आहे की नाही, जे दिले आपल्याला. देअरफॉर बाय टायटल असं लिहायचं, बाय थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल काय म्हणतात आपल्याला, मेजर अँगल PSR प्लस मेजर अँगल PQR, समोरासमोरच्या दोन कोणाच्या मापांची बेरीज, बरोबर किती अंश, 180 अंश, बरोबर. ठीक आहे, देअरफॉर आता मला सांगा मेजर अँगल PSR आपल्याला दिलेला आहे की नाही, कितीचा आहे, 110 चा आहे, 110 प्लस मेजर अँगल PQR काढायचं आहे आपल्याला, मेजर अँगल PQR इज इक्वल टू 180. ठीक आहे, देअरफॉर मेजर अँगल PQR ऍज इट इज इथंच ठेवायचं आहे, PQR काढायचं आपल्याला, इज इक्वल टू 110 चं करा पक्षांतर, 180 मायनस 110 प्लस मायनस झालं पक्षांतर. ठीक आहे, देअरफॉर मेजर अँगल PQR इज इक्वल टू हाऊ मेनी, 70 डिग्री, 70 अंश. कुणाचं माप भेटलं होतं, हे आपल्याला PQRचं माप भेटलं, बरोबर आहे का. समोरासमोरच्या दोन कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हा थेरम वापरला आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा, म्हणजे चक्रीय चौकोनाचा, आणि सोडवलं, बरोबर. आता मला सांगा काय अडचण आहे का, किती सोपं आहे बघा. फक्त स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेशन कडे लक्ष देणं महत्वाचं आहे. ठीक आहे, आता मला सांगा नंबर 2 मध्ये, नंबर 2 काय विचारले बघा आपल्याला. नंबर 2 काय विचारले, नंबर 2 विचारले आपल्याला मेजर आर्क PQR विचारले. मेजर आर्क PQR, थोडं समोर बघा, PQR तुम्हाला दाखवू का, PQR कुठे आहे, तो कंस PQR, अँगल नाही बरं का, आर्क PQR म्हटलंय. ओके, आता थोडं लक्ष द्या बरं मुलांना, थोडं लक्ष द्या इकडं. आता बघा अँगल PSR हा काय आहे, इन्स्क्राइब्ड अँगल आहे. त्यांनी कोणता कंस आंतरखंडित केलाय बघा बरं, इंटरसेप्टेड केलाय. आर्क PQR हा काय केलाय, आंतरखंडित केलाय. म्हणजे अँगल PSR हा काय आहे, इन्स्क्राइब्ड अँगल आहे. त्यांनी कोणता कंस आंतरखंडित केलाय, PQR. त्यामुळं त्या PSRचं माप कसं असेल, आता मागच्या पहिल्या उदाहरणामध्ये आपण आता सोडवलं बघा, है ना. त्या PSRचं माप कसं असेल, PQRच्या निमपट असेल. आता साधी गोष्ट आहे, PSR दिलाय म्हणजे PQR काढायचं आपल्याला. म्हणजे मला सांगा ह्या PQRचं माप किती असेल, मग ह्याच्या दुप्पट असेल ना. हा निमपट आहे म्हणजे हा दुप्पट आहे, म्हणजे हा 220 आहे PQR, म्हणून हा 110 आहे. ठीक आहे, आता कसं मांडायचं बघा, वाक्य लिहायचं, वाक्यरचना समजली पाहिजे. अँड आर्क PQR is intercepted by angle, which angle, by angle PSR. परत प्रॉपर्टीचं टायटल लिहायचं, बाय इन्स्क्राइब्ड अँगल्स प्रॉपर्टी, बाय इन्स्क्राइब्ड अँगल्स प्रॉपर्टी. काय म्हणता येईल बघा. तर आपण काय करू, ह्या दोनचं डावीकडे पक्षांतर करू, म्हणजे कसं होईल, 110 इंटू 2 इज इक्वल टू काय असेल, मेजर आर्क PQR असेल, मेजर आर्क PQR. देअरफॉर 110 इंटू 2 म्हणजे किती असेल, 220 इज इक्वल टू मेजर आर्क PQR. देअरफॉर मेजर आर्क PQR इज इक्वल टू
किती असेल सांगा 220 डिग्री 220 अंश. ठीक आहे, समजलं सगळ्यांना. किमतीला आपण हायलाइट करू असं. ठीक आहे, आता बघा तिसरी जी किंमत विचारली आहे ती विचारली आहे आपल्याला कोणती, मेजर आर क्यू आर. आता मला सांगा नंबर 3 मेजर आर क्यू आर काय, क्यू आर कसं काढायचं बघा. साधी गोष्ट, आपल्याला एक महत्वाचा मुद्दा दिलेला आहे, साइड पी क्यू कॉन्ग्रुएंट साइड आर क्यू. साइड पी क्यू आणि क्यू आर ह्या दोन बाजू, आर क्यू म्हणजेच क्यू आर. ठीक आहे, दोन बाजू समान आहेत, ह्या दोन्ही पण जीव आहेत. ठीक आहे, फिगर मध्ये बघा. आता मला सांगा आपल्याला एक प्रॉपर्टी झाली बघा, करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. बरोबर आहे की नाही. म्हणजे जर दोन जीवा एकरूप असतील तर त्यांचे संगत कंस सुद्धा एकरूप असतात. मला सांगा ह्या दोन जीव आहेत, यांचे कंस दोन्ही पण एकरूप असतील, म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल. हा, आता हा भाग थोडा मोठा आहे, समजून घ्या. कॉर्ड आपला असं म्हणता येईल, कॉर्ड पी क्यू कॉन्ग्रुएंट कॉर्ड क्यू आर किंवा आर क्यू हे दिले आपल्याला, हे दिले, आपण त्याला गिव्हन असं लिहू शकतो. ठीक आहे, आता मला सांगा ह्या दोन्ही पण जेव्हा एकरूप आहेत तर आपल्याला असं म्हणता येईल करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स. मी पूर्ण गुणधर्म लिहायलो, कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. आर व्हॉट, कॉन्ग्रुएंट आपल्याला असं म्हणता येईल. म्हणजे याचा अर्थ काय होतो, जर एका वर्तुळाच्या दोन जीवा एकरूप असतील तर त्यांचे संगत कंस सुद्धा एकरूप असतात. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल, आर्क पी क्यू कॉन्ग्रुएंट आर क्यू आर. ठीक आहे, आता मला सांगा यापैकी आपल्याला क्यू आरचं माप काढायचं ना, क्यू आरचं. आता साधी गोष्ट आहे, हा जो पी क्यू आर आहे, पी क्यू आर, या पी क्यू आरचं आपण माप काढले की नाही बघा, चेक करा. पी क्यू आरचं आता माप काढले, आर्क पी क्यू आरचं माप काढले 220 अंश. आता आर्क पी क्यू आर म्हणजे पी क्यू प्लस क्यू आर आहे. मग हे दोन समान असल्यामुळं 210च्या निम्म करायचं, म्हणजे हा पी क्यू कितीचा असेल 110चा, क्यू आर पण 110चा असेल. ठीक आहे, बघा बरोबर आहे का, तुम्हाला लक्षात आलं का. पी क्यू आर जो आहे तो कितीचा आहे, 220चा आहे. मग हे दोन्ही पण समान असल्यामुळं हे 110चे येतील ना. ठीक आहे, आपलं असं लिहिता येईल का बघा. नाऊ मेजर आर्क, बर एक काम करूयात, पी क्यू आणि क्यू आरचं माप आपण एक्स मानूयात, म्हणजे एक्स माप काढू आपण, म्हणजे लक्षात येईल, सोपं जाईल तुम्हाला. ठीक आहे, लेट मेजर आर्क पी क्यू इज इक्वल टू मेजर आर्क क्यू आर इज इक्वल टू काय म्हणू आपण, एक्स डिग्री. ओके, देअरफॉर आता एक काम करू, मेजर आर्क पी क्यू आर इज इक्वल टू दोघांची बेरीज, कुणाकुणाची, मेजर आर्क पी क्यू प्लस मेजर आर्क क्यू आर. आता बघा मेजर आर्क पी क्यू आर किती आहे, 220 डिग्री 220 अंश काढले मग आपण सेकंड पार्ट मध्ये, इज इक्वल टू पी क्यू किती आहे, एक्स मानले, क्यू आर पण एक्स मानले, एक्स प्लस एक्स, मग 220 इज इक्वल टू 2x होईल. ठीक आहे, देअरफॉर 220 अपॉन 2 इज इक्वल टू काय होईल, एक्स होईल. दोनचं केलं पक्षांतर, दोन भागाला 110 निमपट करा, झालं. एक्स बरोबर किती आलं, 110. आता मला सांगा एक्स म्हणजे कुणाचं माप आहे सांगा बरं, एक्स म्हणजे कुणाचं माप आहे, एक्स म्हणजे एक तरी पी क्यूचं माप किंवा एक तरी क्यू आरचं माप. आपल्याला क्यू आरचं माप विचारलंय, मग आपण काय लिहू शकतो, देअरफॉर मेजर आर क्यू आर इज इक्वल टू काय लिहू शकतो, पुढच्या स्टेपला मेजर आर क्यू आर इज इक्वल टू किती लिहू शकतो, 110 अंश लिहू शकतो. देअरफॉर इथं जागा नाही, इथं लिहू का मी, चालेल, मेजर आर्क क्यू आर इज इक्वल टू 110 डिग्री तुम्ही लिहू शकतात पुढे. ठीक आहे, आता बघा शेवटचं काय विचारलं आपल्याला,
मेजर ऑफ अँगल पी आर क्यू विचारले. पी आर क्यू कुठे बघा, पी आर क्यू हा आर्क कुठे बघा, अँगल कुठे बघा, पी आर क्यू हा अँगल इथे आहे. इथे सोपं आहे बघा. पी आर क्यू हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. पी क्यूचं माप आता काढलंय, पी क्यू म्हणजेच क्यू आर, दोन्ही पण समान आहेत. पी क्यूचं माप किती काढलेलं आहे आपण आता, 110चं. तर पी आर क्यू किती येईल, 55 येईल. म्हणजे आता आपल्याला कसं मांडावं लागेल बघा, एवढं लिहून घ्या वाटल्यास तुम्ही. ओके, व्हिडिओ पॉज करा वाटल्यास, एवढं सगळं लिहून घ्या आणि नंतर पुढचा भाग आपण इथंच घेऊया. चालतंय का? प्रश्न मोठा असल्यामुळे जागा अपुरी पडते आपल्याला. नंबर 4 सांगा. नंबर 4 कसं सोडवायचं आता? असं असले ह्याचं अन आर्क, ते पॅसिव्ह व्हायचं वाक्य लिहायचं. अन आर्क विच आर्क, अन आर्क पी क्यू इज intercepted by angle which angle सांगा बरं, बाय अँगल पी आर क्यू. बरोबर आहे का? देअरफॉर बाय इन्स्क्राइब्ड अँगल्स प्रॉपर्टी, टायटल पार्टच करा. बाय इन्स्क्राइब्ड अँगल्स प्रॉपर्टी काय म्हणता येईल बघा, कुणाचं माप निम्मा असेल, मेजर अँगल पी आर क्यू इज इक्वल टू हाफ इंटू मेजर आर्क पी क्यू. आपण आता एक माप काढले म्हणजे पी क्यूचं पण माप काढलंय क्यू आर आणि पी क्यू एकदाच. ठीक आहे. आता बघा, मेजर अँगल पी आर क्यू काढायचे आपल्याला, इज इक्वल टू हाफ इंटू किती हो, पी क्यू किती बघा, 110 अंशाचा आहे, 110 डिग्री. 2 भागाला 2 1 2 2 5 10 कॅरी 1, हाचा एक उरला, 10 झाले, 2 5 10. देअरफॉर मेजर अँगल पी आर क्यू इज इक्वल टू 55 डिग्री. झालं. कुणाचं माप निघालं हे फायनल, आपल्याला पी आर क्यूचं माप निघालं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हे सुद्धा दुसरं उदाहरण सोडवलं. पहिले दोन्ही पण उदाहरणं मोठे आहेत. ठीक आहे, बघा समजलंय का? तिसऱ्या उदाहरणाकडे जाऊ आपण. तिसरं उदाहरण अतिशय सोपं आहे, परीक्षेला खूप झालं, 2 मार्काला पडू शकतं. ठीक आहे. आता बघा प्रश्न काय विचारलाय, क्वाड्रिलॅटरल MRPN इज सायक्लिक म्हटलंय. म्हणजे याचा अर्थ काय झाला, चौकोन MRPN हा काय आहे, MRPN हा चक्रीय चौकोन आहे. अँगल R इज इक्वल टू 5x मायनस 30 डिग्री आहे. अँगल N इज इक्वल टू 4x प्लस 4 डिग्री आहे. तर फाइंड द मेजर्स ऑफ अँगल R अँड N म्हटलंय. बरोबर आहे का? तर N आणि R ह्या दोघांचं पण माप आपल्याला काढायचं. ठीक आहे. आता बघा, ह्या दोघांचं माप कसं काढायचं, तर साधी गोष्ट आहे, आपल्याला समजलं पाहिजे. आपल्याला फिगर काढायची गरज नाही बरं का. एक चौकोन काढा कोणता पण तुम्ही, कसं आहे, एक चौकोन काढा म्हणजे लक्षात येईल. आता साधी गोष्ट आहे, MRPN बघा बरं का, लक्ष द्या. एमच्या समोरचा अपोजिट अँगल कोणता आहे तो P, आणि आरच्या समोरचा कोणता आहे तो N. म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे की आर आणि N हे काय आहेत, अपोजिट अँगल्स आहेत. ओके, ते कसं ओळखायचं, एमच्या नंतर आर सोडायचा, एक पुढचा घ्यायचा, म्हणजे एमच्या नंतर कोणता आला, अल्टरनेट अँगल. म्हणजे बघा इथं समोर, लक्षात आलं का तुम्हाला? इथं प्रश्न इथं समजून सांगतो. एमच्या नंतर आर आहे ते सोडायचं आणि पुढचा घ्यायचा P. एम आणि P हे काय असतील, अपोजिट अँगल्स, आणि उरले कोणते, आर आणि N हे अपोजिट अँगल्स असतील, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर आता सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा थेरम वापरायचा आणि सोडवायचं. किती सोपं आहे बघा, 2 मिनिटाचं काम आहे. क्वाड्रिलॅटरल MRPN इज सायक्लिक दिले आपल्याला. बरोबर आहे की नाही? देअरफॉर बाय थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, बाय थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल काय म्हणता येईल आपल्याला बघा. देअरफॉर मेजर अँगल R प्लस मेजर अँगल N
दोघांचं पण माप दिलंय आपल्याला, एक्सच्या रूपात दिलंय आणि आपल्याला त्या आर आणि एनचंच माप विचारलंय, म्हणजे एक पर्टिक्युलर फिगरच्या स्वरूपात विचारलंय, म्हणजे अंक बघायचं किती अंशाचा कोण आहे तो. एक्सच्या रूपात दिले ना, एक्सच्या रूपात नाही काढायचं आपल्याला. ठीक आहे, एक्सच्या रूपात दिले तर आपण आता काय करायचं बघा, दोघांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, मान्य. आता मला सांगा किमती ठेवूयात आपण. देअरफॉर आर किती अंशाचा आहे बघा बरं, 5x - 13. ओके, प्लसला प्लस, किमती रिप्लेस करूयात आपण फक्त. यांची किंमत किती दिलेली आहे, 4x + 4 = 180. बरोबर आहे का. आता x ची बेरीज करा, व्हेरिएबलची बेरीज. 5x + 4x + 4x, हा किती झालं, 9x -13 + 4. 13 मधून 4 मायनस करायचं, कारण मोठ्या संख्ये चिन्ह आपल्याला मायनस आहे. मायनस प्लस म्हणजे मायनस, आपल्याला काय करायचं, भिन्न चिन्ह असले की वजाबाकी, समान चिन्ह असले की बेरीज. भिन्न चिन्ह आहेत तर वजाबाकी करा, मोठ्या संख्ये चिन्ह द्या. -9 येईल. 13 मधून 4 गेले, 9 राहिले, बरोबर 180. आता एकेका संख्येचं पक्षांतर, -9चं पक्षांतर +9. 9x = 180 + 9, बरोबर आहे. -9चं पक्षांतर +9. Therefore 9x = 189. बेरीज केली. आता 9चं पक्षांतर करा, x मिळतं, मग x = काय होईल, 189/9, बरोबर. 9 न भाग आला, 9 1 9, 9 2 18, 9 1 9, म्हणजे काय आलं, x ची किंमत आली 21. ओके, कुणाचं माप काढलं, x ही जी कॉन्स्टंट नंबर आहे ती आपण काढली. आता मला सांगा, देअरफॉर पुढे आपल्याला अँगल आर चं माप कसं काढायचं बघा. देअरफॉर मेजर अँगल आर = हा कसं काय दिलं आपल्याला बघा, 5x - 13. ओके, आता किंमत ठेवा. 5x म्हणजे किती, 5 × x म्हणजे 5 × 21 -13. या दोघांचा गुणाकार करा, 105 येईल. कसा गुणाकार केला, 5 1 5, 5 2 10. ओके, -13. आता साधी गोष्ट आहे, 105 मधून किती मायनस करायचं आपल्याला, 13 मायनस करायचे, तर किती येईल सांगा, 92 येईल का, 92. ओके, तर 92 डिग्री कुणाचं माप आलं होय, हे मेजर अँगल आर आलं, आरचं माप आलं. ठीक आहे, आता कुणाचं माप काढायचं आपल्याला, शेवटचं एनचं काढायचं. ठीक आहे, सिमिलरली काय म्हणता येईल आपल्याला बघा, मेजर अँगल एन = काय म्हटलंय, 4x + 4 सांगितलंय, त्यांनी दिले आपल्याला 4x + 4, तर 4 × 21 + 4. चला दोघांचा गुणाकार करा, 21 आणि 4चा गुणाकार किती येतो, 84, 84 येतो. ठीक आहे, +4 म्हणजे किती आलं बघा, 88 डिग्री. कुणाचं माप आलं, मेजर अँगल आर आलं. ठीक आहे, आता साधी गोष्ट आहे, तुम्ही मेजर अँगल एन, मेजर अँगल एन आलं, बेरीज करा, 92 + 88 180 येतं, म्हणजे दीज आर अपोजिट अँगल्स अँड दे आर सप्लिमेंटरी. ठीक आहे, किती सोपा प्रश्न आहे बघा. सुरुवातीला काय केलं आपण, एक्सचं माप काढलं, एक्सच्या रूपात दिलं होतं ना, एक्स काढलं. काय केलं आपण, सगळ्यात महत्वाचं काय या उदाहरणामध्ये, सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा थेरम वापरला आणि त्या थेरमच्या आधारे आपण हे सोडवलं. ठीक आहे, आता बघा चौथं उदाहरण. आता चौथं उदाहरण थोडं वेगळ्या प्रकारचं आहे, सोपं आहे पण. ठीक आहे, आता साधी गोष्ट आहे. हा प्रश्न काय बघा, इन फिगर सेगमेंट RS इज अ डायमीटर ऑफ द सर्कल विथ सेंटर O. RS ही काय आहे, डायमीटर आहे. बघा किती सोपा प्रश्न आहे. पॉइंट T लाईज इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल. T हा वर्तुळाच्या बाहेर आहे बिंदू. पुन्हा प्रूव्ह दॅट अँगल RTS. आता साधी गोष्ट आहे, अँगल RTS म्हटले, RT जोडल्याशिवाय आणि TS जोडल्याशिवाय आपल्याला अँगल RTS मिळणारच नाही, तयारच होणार नाही. त्यामुळे एक काम करू आपण, एक कन्स्ट्रक्शन करू आपण, कोणती, RT जोडू, TS जोडू, बरोबर आहे. आता एक काम करू आपण, RT ह्या वर्तुळाला छेदले की नाही, त्या ठिकाणी आपण नाव देऊयात, एक बिंदूचं नाव देऊयात, बिंदू M देऊयात, चालतंय, कोणता पण द्या, चालतंय आपल्या मनावर. आणि नंतर काय करू, MS पण जोडू, MS पण जोडू, आपल्या या MS चं काम आहे. ठीक आहे, लक्षात आलं काय काय केलं ते, आपण ती रचना लिहूयात. काय केलं ते बघा,
असं लिहायचं, वी हॅव ड्रॉन सेगमेंट RT and segment TS. ओके, पहिल्यांदा सेगमेंट RT intersect the circle at point. कुठल्या बिंदूत छेदले सांगा? ॲट पॉइंट M. आता बघा, आपण M बिंदू घेतलाय, ठीक आहे, M बिंदू छेदले समजले, आणि मग नंतर काय केलं, MS आपण जोडले. ओके, नाऊ आता आपल्याला काय सिद्ध करायचं बघा. RTS हा काय आहे? ॲक्यूट अँगल आहे. कुठे बघा RTS म्हणजे समोर बघा फिगर मध्ये, RTS म्हणजे हा अँगल आहे बाळांनो. RTS म्हणजे T कोण आहे. आता एक काम करा, तुम्हाला हे समजले का बघा, RS हा काय आहे? डायमीटर आहे. त्यामुळं हा जो आर्क होतो, त्या आर्कचं नाव काय बघा? RMS. हा आर्क RMS हा काय होतो बघा बरं? सेमी सर्कल होतो. त्या सेमी सर्कल मध्ये कोणता अँगल इन्स्क्राइब्ड झालाय? RMS. याचं माप किती अंश असतं? 90 अंश असतं. प्रॉपर्टी आपली इन्स्क्राइब्ड अँगल प्रॉपर्टी, 3 प्रॉपर्टीज आहेत बघा, त्यापैकी एक प्रॉपर्टी अशी आहे की अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेमी सर्कल इज राईट अँगल. हा गुणधर्म आहे, त्याचा अभ्यास करा. आता मला सांगा, हा काटकोन तयार झाल्यामुळं त्या ट्रायंगल TMS मध्ये सुद्धा तो M कोण 90 अंशाचा होतो, इकडे सुद्धा 90 अंशाचा होतो. एका बाजू दाखवत असतात, दोन बाजू दाखवायची गरज नसते, पण ह्या बाजूला पण काय होतो? काटकोन तयार होत असतो. बघा कसं ते मी लिहितोय समोर, बघा किती सोपं आहे. नाऊ सेगमेंट RS इज अ डायमीटर दिले आपल्याला. therefore an arc RMS, बघा समोर RMS इज अ सेमी सर्कल. सेमी सर्कल म्हणजे काय? अर्धवर्तुळ. अँगल RMS, right? RMS is inscribed in the arc, in an arc म्हणा, in an arc RMS. आता आर्क RMS हा काय आहे? अर्धवर्तुळ आहे. त्यामध्ये हा अँगल RMS, नाव पण तेच आहे, अँगल पण म्हणजे नाव पण कोणाचं तेच आहे, आर्क पण तेच आहे योगायोगाने, ठीक आहे. देअरफॉर आपल्याला असं म्हणता येईल, बाय इन्स्क्राइब्ड अँगल प्रॉपर्टी, बाय इन्स्क्राइब्ड अँगल्स प्रॉपर्टी काय म्हणता येईल आपल्याला? जो अँगल तयार झालाय ना, कोणता? इन्स्क्राइब्ड अँगल RMS. मेजर अँगल RMS इज इक्वल टू हाऊ मेनी? 90 डिग्री. बघा लक्षात घ्या, M कोणाचं माप आपल्याला 90 अंश आलं, RMS 90 अंश आला म्हणजे SM हा परपेंडिक्युलर आहे म्हणू शकतो. देअरफॉर सेगमेंट SM परपेंडिक्युलर सेगमेंट काय म्हणू शकतो आपण? RT. बरोबर आहे का? एवढं सगळ्यांना समजलं असेल. काटकोन तयार झाल्यामुळे आता SM हा परपेंडिक्युलर आहे म्हणू शकतो, काटकोन आहे म्हणजे लंब आहे, त्यामुळे काटकोन तयार झालाय. आता साधी गोष्ट आहे, इथं काटकोन आहे म्हणून आपण लंब म्हणालो, बरोबर आहे की नाही? तो काटकोन कसा तयार झालाय? या प्रॉपर्टीनुसार झाला, इन्स्क्राइब्ड अँगल प्रॉपर्टीनुसार. आता साधी गोष्ट आहे बघा, साधी गोष्ट आहे. ट्रायंगल घ्यायचा कोणता? TMS. थोडं बघा लक्ष द्या इकडे. आता ट्रायंगल कुठला घ्यायचा आपल्याला? TMS. MTS पण चालते, TMS पण चालते, काही अडचण नाही. ओके. आता बघा, नाऊ इन ट्रायंगल बघा समोर TMS. मी तुम्हाला तोंडी सांगतो. आता आपण एक एक अक्षर नाव लिहू, 3 अक्षरी पण चालते. आता बघा, त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज किती अंश असते? 180 अंश. बरोबर. आता आपण एक एक अक्षर नाव लिहूयात, चालतंय. हा सांगा. तर अँगल T प्लस अँगल M प्लस अँगल S इज इक्वल टू 180. बरोबर. तिघांच्या मापांची बेरीज 180 अंश असेल. आता साधी गोष्ट आहे, अँगल Tचं माप माहित नाही आपल्याला, तो दाखवायचा अँगल आपल्याला, बरोबर आहे का? प्लस अँगल M 90 डिग्री प्लस अँगल S नाही माहित आपल्याला, बरोबर 180. राईट. समोर बघा,
90चं करा पक्षांतर प्लस 90चं मायनस 90 होईल. अँगल टी प्लस अँगल एस इज इक्वल टू 180. बरोबर. 180 मायनस 90 प्लस तर झालं मायनस पक्षांतर केला आपण. देअरफॉर अँगल टी प्लस अँगल एस इज इक्वल टू 90 डिग्री. बरोबर आहे का. आता साधी गोष्ट आहे, थोडं समोर बघा. अँगल टीचं माप आणि अँगल एसचं माप दोघांच्या मापांची बेरीज 90 अंश आहे. दोघांचं माप म्हणून 90 अंश आहे. डोक्यात आलं. म्हणजे टी 90 पेक्षा लहानच असणार आहे, एस पण 90 पेक्षा लहानच असणार आहे. बरोबर आहे की नाही. कारण ह्या दोघांच्या मापांची बेरीज 90 अंश असणार आहे. पण त्यापैकी एकाचं माप 90 अंश असणार नाही, हे तर मान्य. आता समजा फॉर एक्झाम्पल समजा टीचं माप जर 40 असेल तर एसचं माप 50 असणार आहे. टीचं माप 10 असेल तर एसचं माप 80 असणार आहे. दोघांच्या मापांची बेरीज 90 अंश असणार आहे. म्हणजे टी असो किंवा एस असो हा 90 अंशापेक्षा लहान असणार आहे. म्हणजे आपल्या टी बद्दल बोलायचं आहे. देअरफॉर अँगल टी विल बी लेस दॅन 90 डिग्री. आता साधी गोष्ट आहे, टीचं नाव 3 अक्षरी लिहा. तुम्ही एमटीएस म्हणू शकतात किंवा आरटीएस म्हणू शकतात. देअरफॉर अँगल आरटीएस लेस दॅन 90 डिग्री. आता साधी गोष्ट आहे, आरटीएस हा 90 अंशापेक्षा लहान असेल तर त्याला ॲक्यूट अँगल म्हणतात, माहिती आहे. देअरफॉर अँगल आरटीएस इज अन ॲक्यूट अँगल. झालं का नाही बघा सिद्ध. हे आपण सिद्ध केलं की नाही बघा. प्रूव्ह दॅट काय म्हणलं होतं आपल्याला, अँगल आरटीएस इज अन ॲक्यूट अँगल. किती सोपं आहे. हा अर्धवर्तुळ घेतला, अर्धवर्तुळामध्ये आंतरलिखित कोणा काटकोन असतो. RMS 90 दाखवला म्हणजे एम हा 90 झाला त्या ट्रायंगल मधला. एम हा 90 झाल्यामुळे इतर दोन कोण हे 90 अंशापेक्षा लहानच असतील, कारण दोघांच्या मापांची बेरीज 90 अंश असते. ठीक आहे. तर किती सोपं आहे बघा हे उदाहरण. 2 किंवा 3 मार्काला परीक्षेला पडू शकतं. ठीक आहे. अशा प्रकारे आपली 4 उदाहरणं झालेत. ठीक आहे. 5 उदाहरण अतिशय सोपं उदाहरण आहे, 2 मार्काला पडतं. ठीक आहे. प्रूव्ह दॅट एनी रेक्टँगल इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. याचा अर्थ मराठीमध्ये काय होतो, कोणताही आयत हा चक्रीय चौकोन आहे हे सिद्ध करायचं आपल्याला. ठीक आहे. आता मला सांगा एक फिगर काढूयात म्हणजे लक्षात येईल. किती सोपं आहे बघा. 2 मार्कासाठी खूप झालं. आपण रेक्टँगल काढूयात अगोदर, फिगरच्या आधारे सोडूयात म्हणजे लक्षात येईल सगळ्यांना. बघा समोर हा रेक्टँगल आहे. रेक्टँगलचं नाव देऊयात आपण ABCD. कोणतंही नाव द्या चालतंय, ABCD. ओके. किंवा PQRS द्या चालतंय, काही हरकत नाही. कुठलंही नाव द्या तुम्हाला आवडेल ते. रेक्टँगलचा प्रत्येक कोन हा 90चा असतो. बरोबर. समोरासमोरच्या बाजू समान असतात, कॉन्ग्रुएंट असतात. आता आपल्या बाजूंचा काही संबंध नाही. तोंडी बघा किती सोपं आहे. आता आपल्याला काय म्हटलंय, प्रूव्ह दॅट एनी रेक्टँगल, हा रेक्टँगल आहे, इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. साधी गोष्ट आहे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरचा थेरम काय आहे, द अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. समोरासमोरच्या दोन कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आता साधी गोष्ट आहे बघा बरं, समोरासमोरच्या दोन कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश आली की नाही, म्हणजे A आणि C असेल किंवा B आणि D असेल, कसे असतील, सप्लिमेंटरी आहेत. म्हणजेच हा काय होतो, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल होतो. कन्व्हर्स घ्यायचा, त्याचा कन्व्हर्स म्हणायचं, व्यत्यास. कसं लिहायचं, सुरुवात कशी करायची बघा. क्वाड्रिलॅटरल असं लेट शब्द वापरू आपण, गृहीत धरले बरं का आपण, हे फिगर काढल्या, लेट किंवा कन्सिडर. लेट क्वाड्रिलॅटरल ABCD इज रेक्टँगल, इज अ रेक्टँगल. हा रेक्टँगल आहे आपला, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे सिद्ध करायचं आहे. हा रेक्टँगल सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे सिद्ध करायचं आहे. ओके. देअरफॉर मेजर अँगल A, चारी पण कोण, इज इक्वल टू मेजर अँगल B इज इक्वल टू मेजर अँगल C इज इक्वल टू मेजर अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री. बघा ह्या चारी पण कोणांचं माप कसं असेल, 90 अंश असेल. मेजर शब्द लिहा न लिहा चालते. ओके. देअरफॉर आता काय करू आपण, अपोजिट अँगल्स घेऊ. मेजर अँगल A प्लस मेजर अँगल C. ठीक आहे. बघा किमती ठेवा, प्रत्येकाचं माप 90 आहे, 90 प्लस 90 ठेवलं. देअरफॉर मेजर अँगल A प्लस मेजर अँगल C इज इक्वल टू काय होईल, 180 डिग्री होईल. बरोबर आहे. मला सांगा अपोजिट अँगल्स काय दाखवले, सप्लिमेंटरी. तसंच आपण दुसरी जोडी पण दाखवू शकतो. कसं, सिमिलरली. ते दाखवा न दाखवा चालते बरं का, काय हरकत नाही. सिमिलरली मेजर अँगल B प्लस
मेजर अँगल सांगा, अपोजिट अँगल कोणता आहे? डी आहे ना. हा, इज इक्वल टू 90 प्लस 90. बघा कॅल्क्युलेशन करा ना. देअरफॉर मेजर अँगल बी प्लस मेजर अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री. बरोबर आहे का? मला सांगा काय आला इथं बघा बरं, हे अपोजिट अँगल्स कसे आले रे? सप्लिमेंटरी आले. देअरफॉर असं लिहायचं बाय कन्व्हर्स ऑफ, हे विसरायचं नाही शब्द, कन्व्हर्स ऑफ थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. कारण सायक्लिक क्वाड्रिलॅटरलच्या थेरमचा व्यत्यास आहे हा, व्यत्यास उलट पक्षी. ठीक आहे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा थेरम काय सांगतो? जर तो सायक्लिक क्वाड्रिलॅटर असेल तर त्याच्या अपोजिट अँगल्स सप्लिमेंटरी असतात. कन्व्हर्स काय सांगतो? जर अपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतील तर तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो. हा फरक आहे. ओके. देअरफॉर काय म्हणता येईल आपल्याला? क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक. आता साधी गोष्ट आहे, हे आपण एक चौकोन गृहीत धरून सिद्ध केलं. हा आयत आहे आणि हा आयताचं रूपांतर कशामध्ये झालं? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल मध्ये. म्हणजे प्रत्येक आयत हा काय असतो? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो. हे सिद्ध केलं आपण. तर एक वाक्य लिहायचं न विसरता. काय लिहायचं? देअरफॉर एनी रेक्टँगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हे लिहायला विसरायचं नाही, शेवटचं वाक्य. ठीक आहे. बघा किती सोपं आहे. 2 मार्काला हो, 2 मार्काला परीक्षेला पडतं हे. ठीक आहे. आता बघा पुढचं उदाहरण. हे काय नाही, अगदी सोपं आहे आणि विशेष म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह आहे. हे डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे आपल्याला फक्त तोंडी समजलं पाहिजे आपल्याला. सोपं आहे अगदी, काही अडचण नाही. हा, आता साधी गोष्ट आहे बघा. इन फिगर अल्टिट्यूड्स YZ अँड XT ऑफ ट्रायंगल WXY इंटरसेक्ट ऍट P म्हटलंय. YZ अँड XT म्हटलंय. YZ कुठे आहे बघा? YZ आणि XT काय आहेत? शिरोलंब आहेत. दीज आर अल्टिट्यूड्स. म्हणजे काय? शिरोलंब म्हणतो आपण. शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर काढलेले लंब म्हणजे शिरोलंब. म्हणजे या ठिकाणी काटकोन तयार होत असतात. ओके. कुठं? Z आणि T च्या ठिकाणी. पुढे प्रूव्ह दॅट काय म्हटलंय? क्वाड्रिलॅटरल WZPT इज सायक्लिक. WZPT कुठे बघा? WZPT इथं आहे. हा चौकोन आहे, तो काय आहे? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल सिद्ध करायचं. किती सोपं आहे बघा. झेडचं माप किती आहे? 90. टीचं माप किती आहे? 90. झालं. समोरासमोरच्या दोन कोणाच्या मापांची बेरीज 180 सप्लिमेंटरी आहे. ठीक आहे. लगेच सिद्ध करू आपण. नंतर पुढचा भाग पाहू. नंबर 1 बघा काय लिहायचं? इन द फिगर ठीक आहे. इन क्वाड्रिलॅटरल काय नाव? WZPT. तर तो दाखवायचा आपल्याला. WZPT. ओके. काय करूयात? मेजर अँगल Z प्लस मेजर अँगल T, एक एक अक्षर नाव, इज इक्वल टू 90 प्लस 90. आता साधी गोष्ट आहे, 90 90 का बरं? याचं कारण लिहायला पाहिजे बरं का, गिव्हन. आता तुम्हाला प्रश्न पडला की प्रश्नात कुठे दिले 90 अंश आहेत म्हणून? YZ अँड XT ऑफ ट्रायंगल WXY. हा, अल्टिट्यूड्स YZ अँड XT. अल्टिट्यूड शब्द वापरलाय का नाही या ठिकाणी? अल्टिट्यूड शब्द वापरलाय ना. अल्टिट्यूड्स म्हणजे काय? शिरोलंब. शिरोलंब म्हणजे काय माहिती आहे का? समोरच्या म्हणजे शिरोबिंदूतून, ट्रायंगलच्या शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर लंब टाकलेला आहे, त्याला म्हणजे शिरोलंब. ठीक आहे. याचा अर्थ काय झाला? त्या ठिकाणी काटकोन तयार झाला, म्हणजे आपण घेऊन लिहू शकतो. ठीक आहे. आता पुढे बघा. मेजर अँगल Z प्लस मेजर अँगल T इज इक्वल टू 180 डिग्री. झाले की? Z आणि T हे अपोजिट अँगल्स आहेत आणि हे सप्लिमेंटरी दाखवलेत आता लिहिल्यासारखं सेम. देअरफॉर बाय कन्व्हर्स ऑफ, बरोबर आहे की नाही? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल सिद्ध करायचंय बाय कन्व्हर्स ऑफ थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. काय म्हणू शकतो बघा? सायक्लिक क्वाड्रिलॅटरलच्या थेरमचा व्यत्यास काय म्हणू शकतो आपण? देअरफॉर क्वाड्रिलॅटरल WZPT इज अ सायक्लिक. संपन्न. झालं सिद्ध. किती सोपं आहे बघा. 1 मार्काला. आणि दुसरा भाग 1 मार्काला, म्हणजे 2 मार्काला. खूप झालं, पडू शकतो 2 किंवा 3 मार्कासाठी. दुसरा भाग डिस्क्रिप्टिव्ह आहे. कसं ते बघा. काय म्हणलंय प्रश्न? पॉइंट्स
एक्स झेड टी वाय आर कॉन्सायक्लिक. म्हणजे काय, एक्स झेड टी वाय हे एकाच वर्तुळाचे बिंदू आहेत. आता याचा अर्थ तुम्हाला वाटला असेल की फिगर मध्ये वर्तुळ दिला नाही, तर वर्तुळ जर काढलं तर हे चारी पण बिंदू कसे येतात, कॉन्सायक्लिक म्हणजे एकाच वर्तुळावर येतात. आता एक छोटासा गुणधर्म आहे बघा, लक्षात घ्या. एक्स वाय ही जी रेषा आहे ना, त्या एक्स वायच्या एकाच बाजूला झेड आणि टी हे दोन बिंदू आहेत आणि हे दोन्ही पण बिंदू काय करतात, समान अँगल तयार करतात. झेड हा कितीचा आहे, 90चा, टी हा कितीचा आहे, 90चा. म्हणून एक गुणधर्म असा आहे, जर एखाद्या रेषेच्या एकाच बाजूला ऑन द सेम साइड दोन बिंदू असतील आहे ना, आणि ते दोन्ही पण बिंदू काय करत असतील, कॉन्ग्रुएंट अँगल्स तयार करत असतील ह्या रेषेसोबत, बरोबर आहे की नाही, तर त्या ठिकाणी ते चारी पण बिंदू कसे असतात, कॉन्सायक्लिक असतात. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल का डिस्क्रिप्टिव्ह टाइप मध्ये बघा, पॉइंट्स पाठच करा हे वाक्य, पॉइंट्स झेड अँड टी आर ऑन द सेम साइड, म्हणजे एकाच बाजूला ऑन द सेम साइड ऑफ लाईन किंवा सेगमेंट लाईन एक्स वाय. ओके, अँड दे म्हणजे कोण, ते दोन्ही पण बिंदू, दे सबटेंड बना, दे सबटेंड कॉन्ग्रुएंट अँगल्स म्हणजे काय, एकरूप कोण, एकरूप म्हणजे 90 अंशाचे आहेत नाही, कॉन्ग्रुएंट अँगल्स विथ लाईन ए बी, विथ लाईन एक्स वाय, सॉरी विथ लाईन एक्स वाय. एक्स वाय या रेषेसोबत काय करतात, हे कॉन्ग्रुएंट अँगल्स तयार करतात. देअरफॉर पॉइंट्स काय म्हणतील आपल्याला, पॉइंट्स एक्स कॉमा झेड कॉमा टी अँड वाय आर कॉन्सायक्लिक. हे दोन वाक्य पाठ करा तुम्ही फक्त, मी शॉर्ट मध्ये सांगितलंय, डिटेल्स मध्ये म्हणजे जास्त डिस्क्रिप्टिव्ह लिहायची गरज नाही. हे अतिशय सोप्या शब्दात मी सांगण्याचा प्रयत्न केला. बघा समजलं का, ठीक आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकतात, ठीक आहे. झालं, आता एक दोन उदाहरण आहेत, एक 10 मिनिटात आपले दोन्ही पण उदाहरण होतात. आता बघा, हा in figure measure arc NS is equal to 125 degree, measure arc EF is equal to 37 degree, find the measure of angle NMS. बहुतेक हा प्रश्न पडला असेल का असं वाटायला मला परीक्षेला, ठीक आहे. तर बहुतेक पुढचा प्रश्न पडलेला आहे परीक्षेला, शेवटचा प्रश्न, बरोबर आहे की नाही, ठीक आहे. तर बघूयात आपण आता नेमकं काय प्रश्न. मेजर आर्क NS म्हटलं, NS बघा आकृतीमध्ये NS कितीचा आहे, 125 आहे, 125 अंशाचा. EF हा कितीचा आहे, 37 डिग्रीचा आहे. फाइंड द मेजर ऑफ अँगल NMS. NMS कुठे आहे बघा, NMS हा बाहेरचा कोण आहे, विशेष म्हणजे NMS हा इन्स्क्राइब्ड अँगल नाही बरं का, M हा बाहेर आहे बिंदू, ठीक आहे, वर्तुळावर नाही. आता आपल्याला असं म्हणता येईल, एक प्रॉपर्टी छोटीशी कशी बघा, अँगल NMS इज an exterior angle, बघा डिस्क्रिप्शन बघा, एक्सटेरियर अँगल, हा अँगल NMS intercepts an arc NS and arc EF. बघा समोर किती सोपं आहे बघा. याचा अर्थ काय होतो, NMS हा बाह्य कोण आहे, बाह्य कोण म्हणजे बाहेरचा कोण आहे वर्तुळाच्या. अँगल NMS, हा असं पण चाललं असतं वाक्य बरं का, अँगल NMS इज अन एक्सटिरियर अँगल ऑफ द सर्कल, असं लिहू आपण, थोडं डिस्क्रिप्शन थोडं व्यवस्थित, ठीक आहे. आणि हा अँगल NMS हा काय करतो, आंतरखंडित करतो कोणते दोन कंस, आर्क NS अँड आर्क EF, ठीक आहे. तर आता ह्या कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे, देअरफॉर मेजर अँगल NMS, ह्या अँगलचं माप कसं असेल, हाफ असेल, कुणाच्या, या दोन्ही पण कंसाच्या मापांच्या बेरजेच्या, म्हणजे कसं, सॉरी वजाबाकीच्या, सॉरी मेजर आर्क NS मायनस
मेजर आर्क EF. ओके, मोठ्या कंसामधून लहान कंस मायनस करायचा, त्याचं माप मायनस करायचं. आता बघा या उदाहरणामध्ये महत्वाचं काय, ही स्टेप आहे, तुम्हाला कळलं पाहिजे. दोन कंस आंतरखंडित केलेत, त्या दोन्ही पण कंसाच्या मापाची वजाबाकी डिफरन्स घ्यायचा, त्यांचे हाफ करायचं, झालं. देअरफॉर मेजर अँगल NMS इज इक्वल टू हाफ इंटू मेजर आर्क NS किती आहे बघा, NS किती आहे 125 मायनस EF किती आहे 37. चला करा वजाबाकी, मला सांगा बरं वजाबाकी किती येते. मेजर अँगल NMS इज इक्वल टू हाफ इंटू 88 येते का बघा, 88 करून बघायचं वजाबाकी. ठीक आहे, 2 1 2 2 4 8 2 4 8. देअरफॉर मेजर अँगल NMS इज इक्वल टू 44 डिग्री. तुम्ही सांगा आता परीक्षेत कितीला पडू शकतो, परीक्षेत खूप झालं 2 मार्काला पडू शकतो. किती सोपं आहे. काय महत्वाचं आहे, ही स्टेप महत्वाची, फॉर्म्युला महत्वाचा आहे. ठीक आहे, बघा समजले का. शेवटचं उदाहरण म्हणजे प्रॅक्टिस सेट आपला संपवतो. ठीक आहे, आता बघा हे प्रश्न पडलेला आहे बहुतेक जुलै 2021 ला पडलेला आहे, 22 ला पडलेला आहे, बरोबर आहे का. बहुतेक हा प्रश्न 2 मार्कासाठी पडलेला असावा. ठीक आहे, हा आता बघा काय प्रश्न. इन फिगर कॉर्ड्स AC अँड DE इंटरसेक्ट ॲट B. AC आणि DE कुठे छेदलेत एकमेकांना, बिंदू B मध्ये अंतर्भागात छेदलेत वर्तुळाच्या. अँगल ABE इज इक्वल टू 108 डिग्री. AB कुठे आहे बघा, AB हा अँगल AB हा कितीचा आहे 108 चा आहे. ठीक आहे, मेजर आर्क AE 95 डिग्री, आर्क ए कितीचा आहे 95 डिग्रीचा आहे. फाइंड मेजर आर्क DC, हे आपल्या DC या कंसाचं माप पडायचं बाळांनो. ठीक आहे, साधी गोष्ट आहे. समोर बघा बरं, ABE आणि DBC हे कोणते कोण आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. DBCचं माप पण किती अंश असेल 108 अंश असेल, बरोबर आहे का, AB इतकंच. आता साधी गोष्ट आहे, आपल्याला डिस्क्रिप्शन करताना असं म्हणावं लागेल बरं, दोन्ही पण म्हणजे हा जो अँगल AB आहे तो कुठे आहे, वर्तुळाच्या अंतर्भागात आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं असं म्हणता येईल अँगल ABE and angle DBC are vertically opposite angles, and they are in the interior of the circle. इंटिरियर ऑफ द सर्कल. बघा अक्षर ओळखायला का. ओके, हा संपलं. आता काय असेल मग, हे दोन्ही पण कोण आहेत ना, मग ह्या दोन्ही पण कोणाने कोणते कंस आंतरखंडित केलेत, AE आणि DC. तर ह्या दोघांच्या मापाच्या बेरजेइतका हा कोण असेल, ABE असो किंवा DBC असो. तर लिहायचं कसं, आता बघा 7व्या उदाहरणामध्ये एक्सटेरियर अँगल बद्दल बोललो, 8व्या उदाहरणामध्ये इंटिरियर अँगल बद्दल बोललो आपण. ठीक आहे, आता बघा मेजर अँगल ABE. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या ठिकाणी DBC लिहू शकलो असतो का, यस लिहू शकलो असतो, पण ABचं माप दिल्यामुळे आपण AB लिहिलो. इज इक्वल टू काय लिहायचं, हाफ इंटू इन ब्रॅकेट काय करायचं, ह्या दोन्ही पण कंसाच्या मापांची बेरीज करायची. इंटिरियर असतील तर, एक्सटेरियर असतील तर वजाबाकी करायची. ठीक आहे, आता झाले बघा 7व्या उदाहरणामध्ये. हा मेजर आर्क AE प्लस मेजर आर्क DC. आता DCचं माप काढायचंय, थोडं सावकाश सोडू आपण. ठीक आहे, देअरफॉर मेजर अँगल AB किती आहे बघा 108 अंशाचा आहे, बरोबर 1/2 ला 1/2 गुणिले मेजर आर्क AE किती आहे 95 डिग्री आहे, प्लस मेजर आर्क DC ॲज इट इज. बघा स्टेप बाय स्टेप सोडूयात आपण. पुढे 2चं करा डावीकडे पक्षांतर, कारण ह्या दोघांची नाही बेरीज होणार आपल्या इथं. ठीक आहे, आता 108 गुणिले किती असेल 2 असेल, बरोबर. काय करायला इकडे डाव्या बाजूला उजव्या बाजूला 95, एक लिहायची गरज नाही, 95 प्लस गुणाकारामधलं एक लिहायची गरज नाही, 95 प्लस
मेजर आर्क डीसी. आता 95 डावीकडे पक्षांतर, बरं अगोदर गुणाकार करू. 108 आणि 2चा गुणाकार 216 येईल. 216 इज इक्वल टू 95 प्लस मेजर आर्क काय असेल, डीसी असेल. साधी गोष्ट आहे. 95 डावीकडे पक्षांतर करा. 216 मायनस 95 इज इक्वल टू मेजर आर्क डीसी. करा वजाबाकी. 216 मधून 95 मायनस करा. 6 मधून 5 गेले, किती राहिले? 1 राहिलं. आणि 21 मधून 9 गेले, किती राहिले? 21 मधून 9 गेले, 12 राहिले. 121 येईल का? 121 इज इक्वल टू मेजर आर्क डीसी. देअरफॉर काय लिहू शकतो? फायनल स्टेप, मेजर आर्क डीसी इज इक्वल टू 121 डिग्री, 121 अंश. काय महत्वाचं आहे यामध्ये? हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. एक्सटिरियर असेल तर इथं मायनस असेल, इंटिरियर असेल तर प्लस असेल. ओके. तर आता या ठिकाणी आपण ही किंमत काढली. तर इथं आपला हा प्रॅक्टिस सेट जो आहे 3.4 हा पूर्णपणे संपलेला आहे. ओके. एकूण 8 एक्झाम्पल्स आहेत. बघा, समजलेत का? बघा. आणि खरोखरच आपले व्हिडिओज आवडत असतील, शिकवणं आवडत असेल तर सबस्क्राईब करायला, लाईक करायला विसरू नका. ठीक आहे. थांबू आपण. थँक्यू.